तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आपला दिवस म्हणजे सकाळ चांगली गेली की दिवस पूर्ण चांगला जातो असं म्हणतात. सूर्यदेव तर बघू शकता की अजून काही वर आलेले नाही आहे. आणि मी आलतो आमच्या ते फाट्यावर फिरायला, कारण की मित्रांनो इथं पळूच भरपूर पोरं नोकरी लागले, म्हणजे की पोलीस भरती लागलेली आहे. तर चला मग मित्रांनो थोडंफार फिरूया आणि जाऊया, इथं थोडाफार व्यायाम करूया. आणि मग तर मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो होतो आणि घरी येऊन आपण चालू आहे मित्रांनो. आता आज आहे मित्रांनो आपल्याला उपवास, मंगळवारचा उपवास आहे मित्रांनो देवीचा. तर मग त्याच्यामुळं आपण आता चाललो आहे आपल्या शेतामध्ये. आज दिवसभरात आज उपास येतं, आज उन्हातानात आपल्या काय काय बेजार होत्या काय काय नाही ते आपण इथं बघणार आहोत. तर चला मग भेटूया डायरेक्ट आता आपल्या शेतात गेल्यावर, नाही तर मग रस्त्यानं पण काही इंटरेस्टिंग जर दिसलं. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आपल्या शेतामध्ये इथं जाऊन राहिलेलो आहे, कारण की आता मित्रांनो झाले 9:30च्या आसपास टाईम झालेला आहे. आणि आपली लाईन जी मित्रांनो ती आता इथं येईल आहे, कारण की टाईम इथं भरपूर झालेला आहे. का लाईन रोजचा गॅप टू गॅप हाच राहतो मित्रांनो. रात्री काही लाईन नाही आहे आमची, कारण की आता उन्हाळा चालू झाला आहे ना, तर रात्री काही जास्त काम नाही, पाणी द्यायचं लोकायला. त्याच्यामुळं मग ढोरं वासरायला पाणी चालू करावं लागतं आहे. काही मक्का गिक्का समजा असतात, काही भाजीपाला असतो, काही लोकायचा ज्याला पाणी त्याला समजा, आणि काही ना समजा बागीक लावेल जर असले तर त्याला पाणी द्यायला लागते. तर ते सगळ्यात जास्त तर आता समजा लोकांनी ठिबकच करायला राहते. तर त्याच्यामुळं काही जास्त लोकायला आता पाण्याची म्हणजे लाईनीची काही एवढी खास काही गरज नसते. गव्हाच्या टायमात, हरभऱ्याच्या टायमात आणि आपल्या समजा इतर पिकं जर काय असले आहे तुरीच्या टायमात जास्त पाणी असते, मग सगळ्या लाईनीची गरज असते. तर त्याआधी मी तुम्हाला इथलचं वातावरण दाखवतो एकदा, भरपूर भारी इथं झालेलं आहे. तर चला मग एकदा वातावरण बघूया, तुम्हाला दाखवतो मी की उन्हाळ्यामध्ये आता मित्रांनो एप्रिल महिना चालू आहे आणि आजची 14 तारीख आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता की आताचं जे वातावरण आहे ते इथं एकदम बरं झालेलं आहे. लागलेलाच आहे उन्हाळा चालू झालेला आहे. इकडे बघू शकता पेटून देणं चालू झालेलं आहे लोकायचं. तिकडं पण पेटत गेलं होतं. हे बघू शकता हे गहू आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवलेला मी सर्वात आधी. आणि हे सोलर आहे मित्रांनो. असं चालतंय ना ते उन्हामध्ये, पण आता पाणी नसल्यामुळं थोडंफार चालत नसणार आहे. तर चालतंयच ते, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. तुम्ही बघू शकता की आपण सध्या जिथं उभं आहे 9:30चा टाईम झालेला आहे. आणि या 9:30च्या टायमामध्ये इतका सूर्य तपून राहिलेला आहे ना, की तुम्हाला सांगतो झळ्या अशा लागतात की असं वाटतं की सावलीत जाऊन बसून राहावं. पण आता कामं कसं असते ना, की कामं चालू झाली ना तर बसल्या जात नाही मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही की इथलचं वातावरण जे आहे ते असं दिसतंय उन्हाळ्यामध्ये. पूर्ण सुनसान इलाका आहे, काहीच नाही इकडं. तर चला मग आपल्या शेताचा रस्ता इथे चालू झालेला आहे. आता आपण चालले आपलं सध्या तिकडे, ते दिसते ना तुम्हाला ती ढवळी नेट, तिथं आपण चाललो आहे. तिकडून आपण इकडून आलो आहे. तर चला जाऊया डायरेक्ट आता शेतामध्ये आपल्या आणि बघूया की तिथं काय झालं आहे काय नाही. तर होईल तर काहीच नाही आहे, पण तरी आपल्याला पाणी चालू करायचं आहे मित्रांनो थोडंफार. चला भेटूया डायरेक्ट आता मोटर चालू केल्या. आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही की आपली मोटर जी इथं चालू करून दिलेली आहे आपण. हे बघू शकता तुम्ही पाणी याच्यात आहे आता भरपूर. हे बघा हे आपले झाडं झुडपं आहेत मित्रांनो. इकडे एक झाड आहे, याला पण पाणी देऊन घेऊया आपण आता. पण आधी तिकडे जाऊया, कारण की तिकडे सटकी जर झाली तर इकडे आपलं भरपूर पाणी वाया जाऊ शकते, याची शक्यता जरा जास्त आहे. हे बघा तुम्ही इथं किती मस्त पाणी उडून राहिलेलं आहे इथं. आणि हे बघा मित्रांनो आपलं शेत म्हणजे आपलं वावर. हे बघा इथं काहीतरी पाणी वाया जाऊ राहिलेलं आहे. आणि डबल पुढं एकदा बघूया जाऊन की पाणी वाया जातं का सटकलं जर का असेल तर बघूया, जेणेकरून मित्रांनो आपलं जे पाणी मित्रांनो ते लय किमतीचं आहे. पाण्याला जीव लावणं आपलं काम आहे, कारण की पाणी आहे तर आपण आहे आणि आपण आहे तर पाणी पण आहे मित्रांनो. तर चला मग आपण एकदा नेटमध्ये जाऊन बघूया आपलं पाणी जे आहे ते कसं चालू आहे कसं नाही. इथं तुम्ही बघू शकता की आपण आपल्या नेटमध्ये जवळ इथं आलेलो आहे आणि आपण आता याच्या आत जाऊया, बघूया याच्या आतमध्ये, इथून जाऊया मित्रांनो. तर मग बघू शकता तुम्ही की आपण आता नेटमध्ये इथं आलेलो आहे आणि हे बघा पूर्ण पाणी जे खराब झालेले आहेत. काय झाले काय मी त्याला, कोणता रोग आला आहे काय मी याच्यावर काही समजेना. पण तर चला मग मित्रांनो बघूया की काय काय इथं होऊन राहिलेलं काय काय नाही. इथं बघू शकता इथं आपला बोर आहे बाहेर आणि ही आपली नेट आहे मित्रांनो. आतमध्ये बघू शकता तुम्ही इथं टमाटे पण आहे, अजून पिकायची राहिलेली आहेत ते. हे फिरक्या बंद. इथं बघू शकता इथं पाणी वाया चाललंय थोडं एकदा बंद करून टाकूया.
इथलचं पाणी बंद झालेलं आहे. इकडं पण पाणी वाया चाललेलं आहे. ते पण बंद करूया. मी हे नेट चालू केलं होतं. तर बघू शकता तुम्ही की अजून आपलं टमाटर हिरवं गार आहे. त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. पिकलेलं नाही मित्रांनो अजून, कारण की काही हिरवं आहे काही कुठं. तर चला मग असंच आपला दिवस चालू राहिलेला आहे. तर मग मित्रांनो आपण आता सगळं बघून घेतलेलं आहे. तर सगळं व्यवस्थित ठीकठाक आहे मित्रांनो. तर चला एकदा जाऊया आपण तिकडं, म्हणजे जेणेकरून आपले सगळे झाडे जे आहेत जेणेकरून त्यांना पण थोडं अवसर येईन वाढायला. उन्हाळ्यामध्ये पाणी नसते मित्रांनो कायच. तर चला मग एकदा जाऊया पटकन आणि पूर्ण झाडं आहे ना आपण भिजवून घेऊया. आपली एक बारकी नळी आहे. कशी मी तर झाडं भिजवतो आणि काय त्यामध्ये माझी परेशानी होती ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला एकदा पटकन कॉक जरसा फिरून घेऊया आणि झाडं भिजवून घेऊया. तर मित्रांनो पहिली बारी आहे आपल्या शेवग्याच्या झाडाची. हे बघा तुम्ही इथं आता पाणी उडते, पाखरं पाणी प्यायला येऊन राहिलीत ना. तर इथं काहीतरी आपण पाणी प्यायला जुगाड करूया पाखरायला. पण जुगाड कशाचं करावं काही कळलं मला वाटते हे जर सक वर्ल्ड तर चालतंय. हे बघा पण हे मित्रांनो गलत आहे, कारण की इथं खताचं पाणी पडेल ना त्याच्यामुळं पाखरं इथं आपले दगावू शकतात. त्याच्यामुळं हे असंच राहू देऊया थोडंफार, कारण की मी काहीतरी जुगाड लावतो त्याला. हे बघा ही आपली नळी इथं जोडायचं काम आहे. हे एकदा इथं जोडून घेऊया आणि हे जर कॉक फिरवला की इथं चालू होऊन गेलं आहे. आणि हे आपल्या इथं झाडाला पाणी आता चालू झालेलं आहे. हे बघा मित्रांनो इथं चालू झालेलं आहे पाणी. इथं आता पाखराला पण पाणी पिता येते, पण एवढं काही पाणी तर राहत नाही आहे, कारण की याच्यातलं जे पाणी आहे मित्रांनो हे पाणी लवकर सुकून जाते, जमिनीमध्ये सुकून घेते लवकर जमीन. आणि याला बघू शकता मस्तपैकी इथं शेंडके आलेले. तिकडचं पण आपल्याला भिजून घ्यायचे, तिकडचं पण भिजून घ्यायचे पटपट, आणि वांग्याचं झाड पण भिजून घ्यायचं. आणि हे बघू शकता तुम्ही, मला वाटते पाणी कशात टाकावं पाखराला प्यायला. भरणी तर चांगली नाही आहे ना. तर बघा मग भरणी फुटेली मित्रांनो ही, याच्यामध्ये तर काही टाकू शकत नाही आपण पाणी. देवी मातेचं दर्शन. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जाम राहिलं आहे फक्त भिजवायचं. ते एक झाड भिजवलं आहे आपण, आणि ते 2 भिजवले तिथलचे कोरपड आणि ते लिंबुणीचं हे पण झाड भिजवणं झालं मित्रांनो आपल्या हातग्याचं. हे बघू शकता हे पण पूर्ण भरलेलं आहे. आता आपण पाणी देऊया. हे बघा शकता तुम्ही हे फुलाचं झाड आहे मित्रांनो, मस्त फुलं येते त्याला. हे पण एकदा भिजवून घेऊया पटकन. तर हे बघू शकता याला मस्तपैकी पाणी गेलेलं आहे इथं. आणि आपला आंबा जो आहे तो वाळून गेलेला आहे. तिथं सागाची 2 झाडे आहेत. आणि बघू शकता तुम्ही की मस्तपैकी इथं आपलं आता नियोजन इथंच चालू आहे. तर हे पण आता भरलेलं आहे, या बी बंद करून टाकूया. आणि आता भिजूया जाम. इथं जाम आपलं भिजवणं चालू झालेलं आहे मित्रांनो, बघू शकता. इथं जामाला पण पाणी दिलेलं आहे. त्याचं हे छडीमधलं पाणी जातं मित्रांनो त्याला मस्तपैकी. ते भरलं आहे मित्रांनो गच. आता इथं आपला जाम पण भिजून राहिलेला आहे मस्तपैकी. जे नाही करून होय तोपर्यंत मित्रांनो आपले सगळे झाडं इथं भिजवणं झालेले आहेत. तर चला मग आता काहीच नाही आपल्याला काम. आपल्याला जायचं आहे आता मित्रांनो तिकडं टमाट्याचं बघायला, कारण की टमाट्याचं आपलं पाणी चालू आहे आणि टमाट्यातलं काही नुकसानी तर होऊ नये म्हणून आपण तिकडं जाणार आहे. तर चला मग फक्त आता वांगं भिजवायचं राहिलं आहे. वांग्यात एकदा पाणी लावून देऊया आणि मग जाऊया पटकन आपल्या नेटात तिकडं पद्धतीने. तर चला मित्रांनो आता हे पण भरलेलं आहे तुम्ही बघू शकता. याला पण इथं भरपूर पाणी झालेलं आहे. हे इकडं आपलं पाणी चालू आहे, इकडं आपली मोटर पण चालू आहे. तर चला मग पटकन एकदा वांगं भिजून घेऊया आणि मग जाऊया तिकडं. इथं आता तुम्ही बघू शकता की इथं आपलं सगळं झाडं झुडपं आहेत ते सगळे भिजवणं झालेले आहेत, कारण की मित्रांनो मोटर चालू असली ते सगळे भिजवून घेतलं ते बरं लागते जरा. हे बघू शकता तुम्ही हे पण भिजलेलं आहे. तुम्हाला म्हटलं होतं ना इथं पाणी राहत नाही म्हणून. बघू शकता तुम्ही सगळं पाणी सुकून गेलेलं आहे. सगळंच पाणी सुकते मित्रांनो, कारण की आता कडक उन्हाळा चालू आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता इकडे बघू शकता तुम्ही की आपलं जे टमाटे मित्रांनो ते पण भिजवणं चालू आहे.